हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. कितीतरी अहिंसावादी तीक्ष्ण व्रत करणारे यत्नशील पुरुष स्वाध्याय रूप ज्ञानयज्ञ करणारे असतात. म्हणजे स्वाध्याय करतात. गीतेचं पठण केलं, वेदांचं पठण. 29 मध्ये म्हटलंय, इतर कितीतरी साधक अपान वायूमध्ये म्हणजे प्राणवायूचं म्हणजे प्राणायाम क्रियेला हवन करतात आणि प्राणवायूला अपानवायूमध्ये, आणि कितीतरी नियमित आहार अल्प आहार घेणारे प्राणायाम परायण पुरुष प्राण व अपान यांची गती रोखून प्राणाचं प्राणामध्येही हवन करतात. हे सर्व साधक यज्ञांद्वारे पापांचा नाश करणाऱ्या यज्ञांचं ज्ञान असणारे असतात. आता पुण्यात्म्यांनो, ह्या गीता अध्याय नंबर 4 श्लोक 25 पासून 30 पर्यंत आपण वाचलं. याच्या सांगण्याचा भावार्थ असा आहे की कोणी कुठली साधना करतो, कोणी कुठली साधना करतो, आणि सर्व साधक आपापल्या साधनेला पापनाशक समजतात. जर त्यांना असं वाटलं की ही साधना योग्य नाहीये तर ते ती साधना का करतील? तर आता अध्याय नंबर 4च्या श्लोक 31 मध्ये म्हटलंय, जे साधना करतच नाहीत, भक्तीही करत नाहीत, त्यांना ना इथे सुख ना परलोकात सुख. आता अध्याय 4च्या श्लोक 32 मध्ये सांगितलंय की ज्या साधनांचं वर्णन यज्ञाचं 25 पासून 30 पर्यंत केलं आहे, या प्रकारची अनेक प्रकारची विस्तारपूर्वक यज्ञांची माहिती म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीतून विस्ताराने सांगितली आहे. ब्रह्मणमुखे. आता इथे अनुवादकांनी 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात गडबड केली आहे अज्ञानामुळे. त्यांनी ब्रह्मणे मुखेचा अर्थ लिहिला ब्रह्मची वाणी. खरं तर लिहायला हवं होतं सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, म्हणजे जी वेदांपेक्षा वेगळी आहे. कारण श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान वेदांचंच ज्ञान आहे, आणि यात 2 प्रकारचं ज्ञान आहे. एक तर ह्या ब्रह्म क्षरपुरुषाचं स्वतःचं मत आहे, आणि दुसरं वेदांचं ज्ञान आहे. जे वेदज्ञान आहे ते वेदांशी तुलना केलेलं आहे ते बरोबर आहे, आणि जे युद्ध करायला लावण्यासाठी त्याने काही अटकळबाजी करून सांगितलं की हे माझं मत आहे, अशी साधना जी मध्ये मध्येच सांगितली आहे, तर ते मत यांचं पण मत कनिष्ठ आहे. कारण तो स्वतःच म्हणतो की हे तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांकडून समजून घे. याला पूर्ण ज्ञान नाहीये अध्यात्माचं. गीता ज्ञानदात्यालाही पूर्ण ज्ञान नाहीये हेच सिद्ध होतं. आता पहा 4थ्या अध्यायात 31 आणि 32 श्लोक. श्रीमद भगवद्गीता 4था अध्याय आपण 30व्या श्लोकापर्यंत वाचलंय. 31 मध्ये फक्त एवढंच म्हटलंय की हे कुरुश्रेष्ठ अर्जुन, यज्ञातील उरलेल्या अमृताचं सेवन करणारे योगीजन म्हणजे शास्त्रानुकूल साधना करणारे ते सनातन. सनातनम ब्रह्म यान्ति. गीता ज्ञान देणाऱ्यापेक्षाही कोणीतरी वेगळं आहे ते सनातन ब्रह्म. अविनाशी परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या पुरुषांसाठी, त्यांच्यासाठी तर हा मनुष्यलोकही सुखदायक नाहीये, तर मग परलोक कसा बरं सुखदायक असेल? आता 32 मध्ये 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात त्यांनी इथं गडबड केली आहे. एवं बहुविधः यज्ञाः विततः ब्रह्मणमुखे. त्यांनी या ब्रह्मणमुखेचा अर्थ इथं चुकीचा लिहिलाय, आणि अशा प्रकारे इतरही अनेक प्रकारचे यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची जाणकारी. ब्रह्मणमुखेचा अर्थ लिहिला वेदाची वाणी, हे चुकीचं लिहिलंय. इथे विचलित झाले ते. आता इथे हे पहा, ब्रह्मणेचा
अर्थ आपण पाहूया त्यांनी सांगितलेला 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात. पहा पुण्यात्म्यांनो, हे पहा, हा अध्याय नंबर 17वा अध्याय नंबर 17 आणि 23व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीता आहे. ओम तत् सत् इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. वा वा. आता इथे ओम ओम तत् तत् सत् सत् इति म्हणजे असे, त्रिविध 3 प्रकारचे, ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मचे नाव म्हटलं आहे. ब्रह्मण हा म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजेच परम अक्षर ब्रह्म, पूर्ण परमात्मा, सच्चिदानंद घनब्रह्म. आता पुन्हा येऊया 4थ्या अध्यायाकडे. 32व्या श्लोकात 4थ्या अध्यायाचा हा 32वा श्लोक. आता आपण याचा अनुवाद इथे ठेवूया. अशा प्रकारे अनेक प्रकारचे यज्ञ सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून, पहा सरळ अर्थ निघाला, विस्तारपूर्वक सांगितलंय. हे म्हणतात वेदाच्या वाणीत, पण वेदाचं ज्ञान हा गीता ज्ञानदाता तर देतच आहे. विस्तारपूर्वक सांगितलंय. त्या सर्वांना तू कर्म जाण. वावा, म्हणजे काम करता करता चालता फिरता सिद्ध होणार आहे. अशा प्रकारे तत्वाने जाणून, वावा, त्यांचं अनुष्ठान करून तू कर्मबंधनातून सर्वथा मुक्त होशील. आणि 33मध्ये हे म्हटलंय की श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञः परंतम सर्वं कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. याचा अर्थ असा आहे की अज्ञानता वशबिना अंधाधुंद, तसंच द्रव्याचं ज्ञान करण्यापेक्षा आधी ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे, तो समज. हे पहा 33व्या श्लोकात, हे परमोत्तम अर्जुन, द्रव्याचं ज्ञान करण्यापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. ज्ञानयज्ञ म्हणजे तत्वज्ञान, जे सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून सांगितले ते समज. या प्रकारे संपूर्ण कर्म ज्ञानामध्ये समाप्त होतं. आता 34मध्ये म्हटलंय, त्या ज्ञानाला, कुठलं ज्ञान? जे सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून विस्तारपूर्वक सांगितले ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात. आता 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात त्या तत्वज्ञानाची माहिती 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात गीता ज्ञान देणारा म्हणतो, त्या ज्ञानाला जे सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीतून सांगितलं गेलंय, तू तत्वदर्शी ज्ञानींकडे जाऊन समजून घे. त्यांना भलाभला आदराने दंडवत घालून, त्यांची सेवा करून आणि कपट सोडून सरळपणे प्रश्न विचारल्यास ते परमात्मतत्वाला योग्यपणे जाणणारे ज्ञानी महात्मा तत्वदर्शी तत्वज्ञानाचा उपदेश करतील. आता पुण्यात्म्यांनो, आपला पवित्र सद्ग्रंथ श्रीमद भगवद्गीता किती निर्णायक ज्ञान देतोय हा. आणि हे अज्ञानी आचार्य, गुरु, मंडळेश्वर, हे ब्राह्मण आजपर्यंत या सद्ग्रंथांना ना स्वतः समजू शकले ना आपल्याला समजावू शकले. दंतकथा, लोकवेद सांगत राहिले आम्हाला. कबीर परमेश्वरजी सांगतात, आपल्याला समजावू इच्छितात की पीछे लग जाऊं था मैं लोक वेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए, दीपक दे दिया हाथ. लोकवेद दंतकथांमध्ये आपण आधी ऐकलं की ब्रह्मा विष्णू महेश अजरामर आहेत, त्यांचे कोणी माता पिता नाहीत, सर्वेश्वर महेश्वर. ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय मंत्रांचा जप करा. नाही, गीतेमध्ये फक्त सांगितलंय की ब्रह्म म्हणतात, माझी साधना करायची असेल तर केवळ ओम, नथिंग एल्स. ओम इति एकाक्षरम, ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्यवहारण माम अनुस्मरण य पर्याती त्यजन देहम सयाती परमाम गतिम. आणि सच्चिदानंद घनब्रह्म परमक्षर ब्रह्मची साधना करायची असेल तर 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात म्हटलंय की ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. त्या सच्चिदानंद घनब्रह्मची साधना करायची असेल तर तत्वदर्शी संत सांगतात की त्यासाठी हा कोडवर्ड आहे ओम. हा ब्रह्मचा जप आहे. आणि तत् तर अक्षर पुरुषाचा, जसं सृष्टीरचनेत आधी सांगितलं होतं की अचिंतच्या वचनातून अक्षर पुरुषाची उत्पत्ती झाली होती. आणि स्वतः हे परमाक्षर ब्रह्म
ओव्हरऑल कंट्रोलर सर्वांचा स्वामी कबीर देव आहेत. त्यांचा हा सत मंत्र आहे. हे 3 मंत्र आहेत. ओम तत् सत. ओम ब्रह्म क्षरपुरुषाचा, क्षरब्रह्मचा, आणि हा अक्षर पुरुषाचा आहे, सांकेतिक आहे. आणि सत हा परमक्षर पुरुषाचा, सच्चिदानंद घन ब्रह्मचा मंत्र आहे जप करण्याचा. ह्या तिन्हींची एकत्र साधना करायची असते आणि त्यामुळे त्या परमपिता परमात्म्याची प्राप्ती होते, परमक्षर ब्रह्मची. हे तत् आणि सत सांकेतिक शब्द आहेत. हे दास सांगू शकतो. या पृथ्वीवर कोणाकडेही हा मंत्र नाहीये. आणि ह्या दासाकडून मंत्र प्राप्त करून जर कोणी स्वतःला स्वयंभू गुरु म्हणवत असेल तर तो आपला शत्रू आहे. तो नकली डुप्लिकेट लायसेन्स किंवा पासपोर्ट बनवत आहे. तुम्हीही अपराधी आणि तुम्हालाही दोषी बनवत आहे. आता तो सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीतून वा आजपासून 600 वर्षांपूर्वी लिहिलं होतं ते दाखवतो कबीर सागरमध्ये. ही पहा त्या सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, कबीर वाणी. हा कबीर सागर आहे. हा पहा किती जाडजूड, किती यात विस्ताराने लिहिलं आहे. आणि हा कबीर सागर आहे. याचे 11 भाग आहेत. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलाय. कबीर सागर, ज्ञानसागर. कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद विहारी द्वारा परिष्कृत. हा कबीरपंथीयांनी ठीक केलेला आहे. इथे मुद्रक व प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. आता यात दाखवतो तुम्हाला. आता पहा पृष्ठ नंबर. हा आहे ज्ञानबोध, कबीर सागरमधील ज्ञानबोध. 20 पृष्ठावर ज्ञानबोध आणि इथे आहे बोधसागर. ज्ञानबोधात बोधसागर हे 21व्या पानावर आहे. परमात्मा कबीर साहेबांनी आपला प्रिय आत्मा धर्मदासाला सांगितलं, धर्मदास ये जग बोराना, कोई न जाण पद निर्वाण. निर्वाण पद म्हणजे मोक्ष मार्ग. धर्मदास ये जग बोराना, कोई न जाने पद निर्वाण. यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम नियारा. हे नाम चुकून लिहिले इथे, मिसप्रिंट आहे. यही ज्ञान जग जीव सुनावो, सब जीवों का भरम नसाओ. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. तिन्ही देवता ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म कसा झाला ते सांगतो. कुछ संक्षेप कहूँ गहुराई, सब संशय तुमरे मिट जाई. भरम गए जग वेद पुराणा, आदि राम का भेद न जाना. हे राम आहे. राम राम सब जगत बखाणे, आदि राम कोई बिरला जाणे. हे कबीरपंथी सुद्धा विचलित होते. त्यांनी नाही जाणलं परमात्म्याला. इथे काही वेगळंच छापलंय. आपल्या मतीनुसार थोडी गडबड केली आहे. त्यासाठी गरीबदास साहेबजींना परमात्म्याचं ज्ञान देऊन हे सुधारून घेतलं आहे. इथे स्पष्ट आहे की राम राम सगळं जग म्हणत आहे. आदिराम म्हणजे सनातन परमात्मा सच्चिदानंद ब्रह्म, सच्चिदानंद घनब्रह्मला म्हणतायत. कोणी बिरला जाणतो. राम राम सब जगत बखाने, आदि राम कोई बिरला जाने. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम न पाई. काय म्हणतायत की मी सांगतोय, ब्रह्मा विष्णू महेशांचे माता पिता जे बुद्धिमान आहेत ते प्रमाण बघून समजून घेतील. जे मूर्ख आहेत ते मान्य करणार नाहीत. त्यांना सवयच असते वृथा वाद करायची. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जम दारुण वंशन अंजन. पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई. माया रूप देख अति शोभा, देव निरंजन तन मन लोभा. काम देव धर्म राय सताए, देवी को तुरंत धर खाई. पेट से देवी करी पुकारा, हे साहेब मेरा करो उभारा. पेट से देवी करी पुकारी, साहेब मोहे करो उभारी. टेर सुनी सतगुरता आए, अष्टंगी के बंद छुड़वाए. इथे खरं म्हणजे
टेर सुनी तहा हम आये असं पाहिजे. परमात्मा म्हणतायत अष्टंगी को बंद छुडाये. आता 22व्या पानावर ज्ञानबोध कबीर सागर. धर्मराय को हिकमत कीना नखरेखा से भग कर लीना. आता सांगतायत की त्या कालाने दुर्गादेवीला प्रजनन इंद्रिय स्वतःच दिली. धर्मराय करे भोग विलासा माया को रही तब आसा. म्हणजे दुर्गा गर्भवती झाली. 3 पुत्र अष्टंगी जाए ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए. होय होय. 3 पुत्र अष्टंगी. दुर्गाने जन्म दिला शिवला कालच्या संयोगाने. और ब्रह्मा विष्णु और शिव नाम धराए. 3 देव विस्तार चलावे इनमें ये जग धोखा खावे. पुरुष गम कैसे के पावे काल निरंजन जग भरमावे. 3 लोक अपने सुत दीन्या सोन निरंजन बासालिन्या. आपल्या 3 पुत्रांना 3 लोकांचं राज्य दिलं, पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गाचं. आणि स्वतः मात्र वरती शून्यमध्ये जाऊन बसले. शून्य म्हणजे वरती, जिथे दुसरं काहीही नाही, व्हॅक्युम प्लेसमध्ये, जिथे याने 3 रूप बनवून आपली 3 स्थानं बनवली आहेत. 3 देव सो उनको ध्यावे निरंजन का वह पार न पावे. ब्रह्मा विष्णू महेश यांना आपल्या पित्याची पण प्राप्ती होऊ शकली नाहीये. त्या देवाला त्यांनी निराकार म्हटलं आहे. ये अलख निरंजन बड़बट पारा 3 लोक जीव करे आहारा. ब्रह्मा विष्णु शिव नहीं बचाए सकल खाए पुन धूर उड़ाए. तिनके सुत हैं 3 देवा आंदर जीव करत है सेवा. आता परमात्मा काय सांगत आहेत की ह्या दुर्गा आणि काल यांचे 3 पुत्र आहेत. रजोगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमोगुण शिव. आणि आंधळे जीव यांचीच पूजा करतात. आंधळे म्हणजे ज्ञानहीन प्राणी, आणि यांनाच सर्वेश्वर मानून त्यांचीच पूजा करतात. आता पहा, तिनके सुत हैं 3 देवा आंधर जीव करत है सेवा. सेवा म्हणजे पूजा. हे अंध ज्ञानहीन तत्वज्ञानहीन प्राणी हे कालच्या 3 पुत्रांची पूजा करतात. अकाल पुरुष काहू नहीं चिन्या काल पाए सभी गए लीन्या. ऐसा 3 देव और असुर अवतारा ताको भजे सकल संसारा. म्हणतायत ह्या 3 देवांना ब्रह्मा विष्णू महेश आणि असुर आणि अवतारा, आणि यांच्याच अवतारांना ताको भजे सकल संसारा. 3 गुण का यह विस्तारा धर्मदास मैं कहो पुकारा. आता परमेश्वर कबीर म्हणतायत गुण 3 की भक्ति में ये भूल पड़ो संसार. कह कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार. आता परमात्म्याने म्हटले की 3 गुण का ये विस्तारा. रजगुण ब्रह्मा, तत्वगुण विष्णू आणि तमोगुण शिव. गुण 3 की भक्ति में भूल पड़ो संसार. कह कबीर निज नाम बिन कैसे उतरे पार. निज राम बिन, निज राम, राम म्हणा. हे पुण्यात्म्यांनो, आता हे स्पष्ट करावं लागेल की रजोगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमोगुण शंकर आहेत. आणि आता गीतेचं थोडं रहस्य तुम्हाला सांगतो. गीतेमध्येही हाच पुरावा दिलाय या तिघांच्या रचनेबद्दल, जन्माबद्दल. हे पहा, मार्कंडेय पुराणात हे 3 गुण काय आहेत ते सांगितलंय. हे आहे मार्कंडेय पुराण, गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केलंय. गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केले. याच्या पान क्रमांक 123 वर तुम्हाला दाखवतो. हे पृष्ठ 123. आणि इथे पहा, मार्कंडेयजी बोले. मार्कंडेय सांगत आहेत. आपण इकडे येऊयात. अशा प्रकारे स्वयंभू परमात्म्याच्या 3 अवस्था असतात. रजोगुणप्रधान ब्रह्मा, तमोगुणप्रधान रुद्र आणि सत्वगुणप्रधान विश्वपालक विष्णू आहे. ह्याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. वा वा, किती स्पष्ट आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली. अजून सुस्पष्ट करूयात, कारण जोपर्यंत हे मनावर ठसत नाही की रजोगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमोगुण शिवजी, तोपर्यंत हे ज्ञान होणार नाही की गुण 3 की भक्ति में ये भूल पड़ो संसारे. कह कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार. हे श्रीमद देवी भागवत हिंदी टीका सहित, यात संस्कृतही आहे, प्रथम भाग आहे.
आणि हे कुठून प्रकाशित केलंय? अथ देवी भागवतम सभाष्टिकम समाहात्म्यम, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन मुंबई 4 यांनी प्रकाशित केलंय. आता जाऊयात याच्या 3ऱ्या स्कंदाकडे. अथ श्रीमद देवी भागवते भाषा टीका युक्ते तृतीय स्कंध प्रारंभते. आता 3रा स्कंद प्रारंभ होतोय. यात पान क्रमांक 11 आहे. हे आहे 11वं पान आणि भाषा टीकायुक्त तृतीय स्कंद अध्याय 5वा आणि मंत्र नंबर 8 आहे. हा 7वा श्लोक संपला आणि 8वा प्रारंभ झाला. भगवान शंकर आपली माता दुर्गा हिला म्हणतायत, हे माते, जर माझ्यावर नेहमी आपली कृपा आहे तर मला तमोगुण प्रधान का केलं आणि ब्रह्माला रजोगुणयुक्त आणि विष्णूला सत्वगुणयुक्त का केलं? आता इथे पहा, हे संस्कृत आहे. आपण हिंदी वाचलं, हे संस्कृत आहे. 7वा श्लोक संपला आणि 8वा सुरू झाला. यदि दयाद्रमना न सदा अंबिके कथम अहम विहितश्च. अहम म्हणजे मी, मला कशा प्रकारे बनवलं. तमोगुणयुक्त, तमोगुण. आणि कमलज म्हणजे कमळापासून जन्मलेल्या ब्रह्माला रजोगुण संभव, रजोगुणी का बनवलं. सुविहित किमू सत्वगुणो हरी. आणि विष्णूजीला आपण सत्वगुणयुक्त का बनवलं. आता श्रीमद देवी भागवतातून हे स्पष्ट झालं आहे आणि श्री शिवपुराणातूनही स्पष्ट झालं की प्रकृती प्रधान दुर्गेलाच म्हणतात. आणि तिन्ही गुण, रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमगुण शिवजी. तर आता आपल्याला श्रीमद भगवद्गीतेमध्ये दाखवतो की प्रकृती दुर्गा आणि हे कालरूपी ब्रह्म जे गीता सांगत आहेत कृष्णाच्या शरीरात प्रवेश करून, ह्या दोघांच्या संयोगाने ह्या 3 गुणांची, रजोगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमगुण शिवजी यांची उत्पत्ती झाली. पहा, श्रीमद भगवद्गीता दाखवतायत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपल्याला दाखवतो या 14व्या अध्यायात. हे पहा, अध्याय 14चा श्लोक 3, 4, 5 आधी 3. हे अर्जुन, माझी महत ब्रह्मरूप मूळ प्रकृती, प्रकृती दुर्गा, सभी प्राणी भूतो म्हणजे सर्व प्राण्यांची योनी म्हणजे गर्भस्थान आहे मी, ह्या योनीमध्ये चेतन समुदायरूप गर्भाची स्थापना करतो. त्या जड चेतनाच्या तत् म्हणजे त्याच्या संयोगाने सर्व प्राण्यांची उत्पत्ती होती. भूतोंची म्हणजे प्राण्यांची. 4थ्यामध्ये, हे अर्जुन, नाना प्रकारच्या सर्व योनींमध्ये म्हणजे शरीरांमध्ये जितक्या मूर्ती म्हणजे शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात, प्रकृती, वावा, प्रकृती त्यांचे गर्भधारण करणारी माता आहे. त्या सर्वांची दुर्गा, दुर्गा तर त्यांची माता आहे. मी बीज स्थापन करणारा पिता आहे. पुढे पहा 5व्यामध्ये, हे अर्जुन, सत्वगुण विष्णू, रजोगुण ब्रह्मा आणि तमोगुण शंकर हे प्रकृतीपासून उत्पन्न, दुर्गेपासून उत्पन्न झालेले 3 गुण म्हणजे तिन्ही देवता, वावा, अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात. म्हणजे कर्माप्रमाणे हे तिघे सत्वगुण विष्णू, रजोगुण ब्रह्मा आणि तमोगुण शंकर हे दुर्गेपासून जन्म झाले आहेत. त्यांचा जन्म झालाय. कर्मानुसार शरीरात म्हणजे कर्मदंडच्या आधारावर आपल्याला इथं ठेवतात. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणत असत, माझं सांगणं ते सांगतायत. दुनिया अजब दीवानी, मेरी कही एक ना मानी. काय म्हणतायत परमात्मा? निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक ना न्याय विचार. कबीर परमेश्वर पूर्ण ब्रह्म परमपूज्य कबीर परमेश्वर जी 600 वर्षांपूर्वी सांगून गेले, हे काल तुझा नाश हो, तू कसा जुलूम करतोयस. या ज्योती निरंजनला म्हणतात,
की या 3 लोकात थोडा सुद्धा न्याय नाहीये. तू सर्वांना भ्रमित केलं आहेस, सर्वांना कपटाच्या आधारे रोखून ठेवलं आहेस आणि या खोट्या गुरूंद्वारे खोटं ज्ञान तू जनतेच्या मनात भरवून दिलंस आणि ही भोळी जनता या खोटारड्यांनाच खरं मानते आणि माझं ऐकत नाहीये. निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक ना न्याय विचार. वैस्या ओढ़े मुल मुल खासा, गल मोतियों के आर. वैस्या ओढ़े मुल मुल खासा, गल मोतियों के हार. पति भरता को मिले न खादी, ये सूखा निरस आहार. निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार. पाखंडियों की पूजा जग में संत को कहें लबाड़े. पाखंडी की पूजा जग में संत को कहें लबाड़. अज्ञानी को परम विवेकी और ज्ञानी को मूढ़ गंवार. निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार. कह कबीर सुनो भाई साधो, या सब उल्टा व्यवहार. कहें कबीर सुनो भाई साधो, या सब उल्टा व्यवहार. सच्चे को तो ये झूठा बतावें, इन झूठों का एतबार. निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार. कह कबीर सुनो भाई साधो, या सब उल्टा व्यवहार. कहें कबीर सुनो भाई साधो, या सब उल्टा व्यवहार. सच्चे को तो ये झूठा बतावें और इन झूठों का एतबार. निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक ना न्याय विचार. बोलो सतगुरुदेव की जय. पूर्ण ब्रह्म, परमक्षर ब्रह्म, सर्वसृष्टी रचनहार कबीर देवजी हे आम्हा सर्व आत्म्यांचे जनक आहेत. हे आम्हा सर्वांचे उत्पत्तीकर्ता आहेत. त्याच परमेश्वराच्या असीम कृपेने आपण ह्या सत्संगामध्ये उपस्थित आहात. पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीर देवजी स्वतः सतलोकातून येतात, जिथे आम्हा सर्वांचं उद्गम स्थळ आहे, जिथे आम्हा सर्वांना उत्पन्न करण्यात आलं होतं, जिथं आम्ही राहत असायचो, तो सतलोक आहे. सतलोकचा अर्थ आहे शाश्वत स्थान. शाश्वत म्हणजे जे कायमचं राहतं, कधीच नष्ट होत नाही. आम्ही तिथं राहत होतो सतलोकामध्ये. आमचा जन्म आणि मृत्यू नव्हता होत. वृद्धावस्था नव्हती. ते अनामे लोक आहे. अनामेचा अर्थ आहे ज्यामध्ये कुठला रोग नाही. एक अनामी लोक आहे, तो वेगळा आहे. अनामेचा अर्थ आहे ज्यामध्ये कुठला रोग नाही. आम्ही त्या लोकमध्ये राहत होतो आणि आम्ही आमच्या चुकांमुळे, आमच्या नासमंजसपणामुळे आम्ही तिथे एक भयंकर चूक केली, ज्या कारणामुळे आम्ही सगळे इथं ह्या काळाच्या जाळ्यात फसलो. हा काळाचा लोक आहे जो श्रीमद भगवद्गीता
अध्याय नंबर 11च्या श्लोक 32 मध्ये स्वतः म्हणतोय की मी काळ आहे अर्जुन, तुम्हा सर्वांना खाण्यासाठी आलोय, तुमच्या सर्वांचा नाश करणार. अर्जुन श्रीकृष्णाला खूप चांगला जाणून होता. श्रीकृष्ण अर्जुनाचा मेहुणा होता, कारण श्रीकृष्णाची बहीण सुभद्राने अर्जुनाशी विवाह केला होता. आणि एवढं होऊन सुद्धा त्यावेळी जेव्हा तो काळ प्रकट झाला, काळ आला, काळ प्रकट झाला, श्रीकृष्णजीच्या शरीरात प्रवेश करून आणि परत त्या शरीरातून बाहेर येऊन त्याने आपलं विराट रूप दाखवलं, श्रीकृष्णाचं शरीर धूसर करून टाकलं. तेव्हा अर्जुन विचारतो की हे महानुभाव, आपण कोण आहात? मी आपल्याशी अपरिचित आहे, खूप घाबरलो पण आहे. यातून सिद्ध होतं की तिथं तो श्रीकृष्णजी नव्हते, काळ होता. तो काळ बोलत होता. श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान ह्या काळानं दिलेलं आहे श्रीकृष्णजींच्या शरीरात प्रवेश करून. तर तो स्वतःच सांगतोय की मी काळ आहे. आणि आता परवर्त झालोय. जर श्रीकृष्णजी गीतेचं ज्ञान देत असते तर त्यांनी हा शब्दप्रयोग केला नसता, आणि नाही अर्जुनाला हे विचारण्याची आवश्यकता पडली असती की तुम्ही कोण आहात. हा तोच काळ आहे जो प्रत्येक कार्य, प्रत्येक कर्म हा फसवून करत असतो, प्रत्येकाला मिसगाईड ठेवतो, कोणालाही सत्याशी परिचित होऊ देत नाही. आणि गीतेच्या अध्याय नंबर 4च्या श्लोक 5 आणि 9 मध्ये स्वतः म्हणतोय की अर्जुन, तुझे माझे खूप जन्म झालेत, तुला ते माहीत नाही, मला माहीत आहे. माझे जन्म आणि कर्मे अलौकिक आहेत. त्याची कर्मे अलौकिक अशा प्रकारे आहेत की तो कुणालाच सत्याशी परिचय होऊ देत नाही, आपल्या वास्तविक रूपाला कधी कोणासमोरही प्रकट होऊ देत नाही. हा काळ आहे ज्याच्या लोकमध्ये आपण फसले गेलो आहोत. आणि हे स्वयं अर्जुन म्हणतो आहे, कारण तो त्याला श्रीकृष्ण मानत होता. म्हणतोय की हे भगवन, तुम्ही तर देवतांना पण खायला लागलाय. 11व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकामध्ये आपण ऋषींना पण खायला लागलात, आणि ते तुमच्याकडूनच मंगल कामना करतायत, प्रार्थना करतायत आपल्या सुरक्षेची. आपण त्यांना पण खात आहात. काही तुमच्या दाढेमध्ये लटकलेले आहेत, सगळेच्या सगळे तुमच्या तोंडामध्ये सामावायला लागलेत. तर 11व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात म्हणतायत की अर्जुन, मी काळ आहे, मी आत्ता परवर्त झालोय, आणि तू युद्ध नाही केलंस तरी मी यांना मारून टाकणारच आहे, मी त्यांना खाणार आहे. तर हा लोक ह्या काळाचा आहे, आणि इथे जन्म आणि मृत्यू कंपल्सरी आहे. कारण की याला काल भगवानाला एक शाप लागलेला आहे. 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचा नित्य आहार करण्याचा. पुण्यात्म्यांनो, हे स्थूल शरीर तर इथंच राहतं ज्याच्या सेवेमध्ये आपण लागलेले आहोत. कोणी जमिनीत गाडतो, कोणी स्वाहा करतो, संस्कार करतो, जाळून टाकतो, कोणी पाण्यामध्ये सोडून देतो, कोणी तसंच जंगलात टाकून देतो. हा स्थूल शरीराला नाही खात. त्याच्या आत सूक्ष्म शरीर आहे, आणि सूक्ष्म शरीराच्या आत पूर्ण आयुष्यात मानव जन्मामध्ये आपण जेवढी व्यसनं केली असतील, आहार करतो, त्याचं सूक्ष्म तत्व समावेश होऊन जातं सूक्ष्म शरीरात. आणि ह्या सगळ्या 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचं शरीर तप्तशिलेवर एक खूप मोठी तप्तशिला म्हणजे आपोआप गरम एक तव्यासारखा दगडाचा तुकडा त्याच्यावरती टाकतो. ती स्वतःच गरम असते, खूप खूप गरम असते, आणि सगळ्या प्राण्यांना त्यावरती टाकतो. आणि तिथे प्राणी असे तडफून तडफून जशा लाह्या तडतडतात अशा फटक फटक करतात,
आणि ते मरत नाहीत सूक्ष्म शरीरात, पीडा खूप होते. सगळे तोबा म्हणतात. त्यातून निघालेल्या गंधाला हा काळ खातो. आता पुण्यात्म्यांनो, ज्याचा उद्देशच इथं खाणं आहे, मारणं आहे आणि म्हणूनच जन्म आणि मृत्यू इथं कंपल्सरी आहे, तर अशा लोकमध्ये आपण राहतोय. आता हा गीता ज्ञानदाता ज्योतस्वरूपी निरंजन म्हणूनही ओळखला जातो. तो 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, 21 ब्रह्मांडांचा मालिक आहे, प्रभू आहे, राम आहे. त्याला ब्रह्मसुद्धा म्हटलं जातं, ब्रह्म. आणि त्यालाच क्षरपुरुषही म्हटलं जातं, जो गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक 16 आणि 17मध्ये 3 पुरुष सांगितलेत. एक क्षरपुरुष, क्षरपुरुष हा स्वतःच आहे. हा ज्योतस्वरूपी निरंजनही म्हणवला जातो, हा काळही म्हणवला जातो. आणि एक अक्षरपुरुष, अक्षरपुरुष 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी, 7 शंख नील पदम. त्याला अक्षरपुरुष म्हणतात. अक्षरचा अर्थ आहे ज्याचा नाश होत नाही असा, अविनाशी. परंतु प्रत्यक्षात हा अक्षरपुरुष, ज्याला परब्रह्म पण म्हणतात, तो पण अविनाशी नाहीये. ह्याची पण आयुसीमा आहे. म्हणूनच गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक 17मध्ये म्हटलंय कि उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरते, यह लोक तरम आविश्य विवर्ती अवैश्वर है. उत्तम पुरुष, जसं गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16मध्ये 2 पुरुष सांगितलेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. आणि सोबतच हा पण निर्णय दिलाय की यांच्या अंतर्गत जेवढे पण प्राणी आहेत हे सगळे नाशवंत आहेत आणि जीवात्मा कोणाची मरत नाही, तो अमर आहे. म्हणूनच 17व्या श्लोकामध्ये 15व्या अध्यायाच्या लगेचच म्हटलं आहे की उत्तम पुरुष तू अन्य है, म्हणजेच पुरुषोत्तम. पुरुष उत्तम, उत्तम पुरुष, उत्तम म्हणजे श्रेष्ठ, पुरुष म्हणजे प्रभू, म्हणजे चांगला भगवान. याचा अर्थ असा की दोघं चांगले नाहीयेत, क्षरपुरुष पण आणि अक्षरपुरुष पण. म्हणूनच उत्तम पुरुष अन्य सांगितला आहे आणि त्यालाच परमात्मा म्हटलं जातं. आणि तोच तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून सगळ्यांचं धारण पोषण करतो. तो आहे वास्तवात अविनाशी परमात्मा. आता इथं हे भ्रमित संत ऋषी गुरु तुम्हाला भ्रमित करू शकतात. 15व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकामध्ये गीतेच्या हा क्षरपुरुष गीता ज्ञानदाता सांगतोय की मी लोकवेदांच्या आधाराने पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे, कारण की माझ्या अंतर्गत माझ्या 21 ब्रह्मांडांमध्ये जेवढेही प्राणी माझ्या प्राधीन आहेत त्यांच्याहून मी उत्तम आहे, त्यांच्याहून श्रेष्ठ आहे, त्यांच्याहून तगडा आहे. म्हणून मी पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. केवळ लोकवेद, लोकवेद म्हणजे दंतकथा, जी वास्तविक नसते. जसं आम्ही आत्तापर्यंत श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी यांना अजन्म म्हणायचो तसंच ऐकायचो. त्यांचे कुणी मातापिता नाहीत, त्यांना सर्वेश्वर, महेश्वर, मृत्युंजय, कालज्जय, सर्वेश्वा म्हणायचे. हा लोकवेद होता, ही दंतकथा होती. वास्तवात त्यांच्या इतिहासात लिहिलंय, त्यांच्या चरित्रात लिहिलंय की हे नष्ट होणारे आहेत आणि यांचा जन्म मृत्यू होत राहतो. त्यांची माता दुर्गा आहे आणि पिता ज्योतनिरंजन काल हा क्षरपुरुष आहे. हा स्वतःही हे स्वीकारतो गीतेच्या अध्याय नंबर 10 श्लोक नंबर 2मध्ये की माझ्या उत्पत्तीला ना हे देवता जाणतात, ना हे सिद्धपुरुष आणि ना हे ऋषी जाणतात, कारण हे सगळे माझ्यापासून उत्पन्न झालेत. तर पुण्यात्म्यांनो, तो पुरुषोत्तम कुणी वेगळाच आहे. आणि तो पुरुषोत्तम राहतो कुठं? तो शाश्वत स्थानावर राहतो, सनातन परमधामामध्ये राहतो आणि तिथून चालत येतो.
आपण सर्व आत्मे त्या परमक्षर ब्रह्म सत्यपुरुष कबीर देवांचे आहोत. तो आम्हा सगळ्यांचा पिता आहे, मुंगीपासून हत्ती आणि रंकापासून राजापर्यंत. परंतु इथं काळाने आम्हाला स्वतःच्या मूळ रूपापासूनच अपरिचित ठेवलंय, आमच्या वास्तविक ठिकाणापासून आम्हाला भरकटवलंय. इथे जन्ममरणाचं विधान आम्हाला फायनल सांगितलंय. आपल्या स्वतःला त्याने निराकार सिद्ध केलंय. कारण ऋषी महर्षींनी परमात्म्याला मिळवण्याचा प्रयत्न केला, कारण की आत्मा परमात्म्यापासून वेगळं झाल्यापासून त्याच दिवसापासून त्याच्या शोधात लागले. कारण की आत्म्याला परमात्म्याच्या अभावातून खूप मोठा धक्का लागला. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत तुमच्या घरात वीज आली आहे, बल्ब पण चालू आहेत, कूलर पण चालू आहेत, पंखा पण चालू आहे, आणखी अनेक आवश्यक कामं चालू आहेत जी तुम्ही करत आहात, आणि ज्यावेळी ती वीज जाईल मग तुम्हाला तिची आवश्यकता जाणवायला लागते, तिचा अभाव तुम्हाला खटकतो, आणि पूर्ण दिवस बंद असेल तर आपण घामाघूम होतो. तर असंच आत्म्याला आम्हा सगळ्यांना तिथं खूप सुख होतं, कुठल्याच गोष्टीचा काही अभाव नव्हता. जसं आम्ही काळाबरोबर ह्या त्याच्या लोकमध्ये आलो, आमची ती लाईटच गेली. परमात्म्याकडून मिळणारा दिलासा समाप्त झाला, नाहीसा झाला, आणि आमचे जेवढे इन्व्हर्टर चार्ज होते, जेव्हापर्यंत ते चालत होते आम्ही समजत राहिलो की मजा चालली आहे, आणि जेव्हा आमच्या इन्व्हर्टरची बॅटरी डिस्चार्ज झाली मग आम्हाला गाढव आणि कुत्रा डुक्कर बनवलं गेलं ह्या काळाकडून, ह्या काल लोकमध्ये. तर पुण्यात्म्यांनो, त्या परमेश्वराचा शोध आम्ही त्याच वेळेपासून सुरू केला, कारण सर्वात आधी आम्हाला ह्या काळाने आपल्या कृत्रिम स्वर्गलोकमध्ये ठेवलं. कृत्रिम, बनावटी, नकली, आणि तिथे आमच्याच पुंजीला आम्हालाच देत राहिला. एक रेस्टॉरंट बनवलं याने. आम्ही जी राम नामाची पुंजी तिथं घेऊन आलो होतो त्या रेस्टॉरंटमध्ये त्याने आमच्याकडून हिसकावून घेतली, आणि सुविधा ज्या देत होता त्याचं चार्जिंग सुरू केलं. त्याचे चार्ज आमच्याकडून घ्यायला सुरुवात केली. आम्ही कंगाल झालो, मग पृथ्वीवर फेकून दिलं. कुत्रा आणि गाढव डुक्कर बनवलं गेलं, आणि मनुष्य जीवन, एक मानव जीवन त्याला आम्हाला द्यावंच लागतं, कारण त्याला परमात्म्याने एक शाप दिला आहे. जर पुण्यात्म्यांनो परमात्म्याने ह्याला शाप दिला नसता, कबीर परमेश्वरजींनी, तर त्याने आम्हाला मनुष्य जीवन कधीच दिलं नसतं, ह्या पृथ्वीवर टाकून दिलं असतं शिक्षा भोगण्यासाठी, आणि वर आम्हाला कधीही आपल्या मूळ ठिकाणाचा पत्ताच लागला नसता. ही दया केली भगवानाने. तर तो परमात्मा ऋषी मुनींनी परमात्म्याला मिळवण्याचा प्रयत्न केला. वेद परमेश्वर कबीरजींद्वारा दिले गेले होते, 5ही वेद. ह्या काळ भगवानाने त्यापैकी 4 ठेवले, एक नष्ट केला, 5वा वेद सूक्ष्म वेद. त्या सूक्ष्म वेदामध्ये सर्व माहिती होती. आम्ही कोण आहोत, कुठून आलो आहोत, आम्ही इथं कसे फसलो आहोत, आणि परत सतलोक जाण्याचा, आपल्या सतलोक जाण्याचा कोणता मार्ग आहे, कोणती पद्धत आहे, कोणती वे ऑफ वर्शिप आहे, पूजेची विधी आहे, त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये लिहिलेलं होतं. जसं गीतेच्या अध्याय 4च्या श्लोक नंबर 32मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतोय की जे ज्ञान तुम्ही ऐकलंय अध्याय नंबर 4च्या 25 पासून 31 पर्यंत, कोण कशी साधना करतो, कोणी देवतांची पूजा करतो, कोणी योगाभ्यासही करतो, कोणी स्वाध्याय करतो, कोणी अहिंसेचं कठीण व्रत करतो, तोंडावर पट्टी बांधली अनवाणी पायाने फिरतात, हे सगळे साधनाच करत आहेत, पण आपापल्या साधनेला ते पापनाशक मानतात. परंतु 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात सांगितलंय की तो वास्तविक ह्या यज्ञांची माहिती, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती, सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या शब्दात ब्रह्मणमुखे, ब्रह्मणमुखे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे परमक्षर ब्रह्मच्या वाणीमध्ये विस्ताराने सांगितलं गेलंय. त्या जाणल्याने तू सर्वथा कर्मबंधनातून मुक्त होशील. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत.
नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? प्रिया शिवकुमार कदम. आपण कुठून आलात? चिखली, पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा 2017 घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांच्या शरणात येण्याच्या अगोदर आम्ही सर्व पारंपरिक पद्धतीने भक्ती करत होतो. त्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करणे, उपवास करणे, अजून बालाजी तिरुपतीला पायी जाणे, महालक्ष्मीचे व्रत करून 21 व्रत करायचे आणि पोरींना जेवायला घालायचं, परत त्यांचे पाय धुवायचं, त्यांना पाटावरती बसवायचं, असे पारंपरिक पद्धतीने करत असायचो. वारकरी संप्रदायांना पंक्ती घालायचो. ज्याप्रमाणे आपण सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जी भक्तिविधी आहे ती आपण करत होतात, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये वारकरी समुदायाला एक मोठं स्थान आहे आणि त्या वारकरी समुदायाची सुद्धा आपण सेवा करत होतात. तर असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे कशा वळालात? संत रामपालजी महाराजांच्या मार्गामध्ये येण्याचा एक खूप मोठा वाटा आहे. त्यामध्ये माझे पप्पा बिझनेसमॅन होते. त्यांचं ट्रान्सपोर्टिंग आणि परत आमच्याकडे गाड्या 8 होता भक्तीत येण्याच्या पहिले. एवढं सगळं करून असतानाही आमच्यामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला. एवढं असून पप्पांना 25 ते 30 लाख रुपये देणं झालं होतं. मग त्यामध्ये पप्पांनी आत्महत्येला प्रवृत्त झाली होती. सगळी लोक आम्हाला पैसे मागायला यायची. पप्पा एकदम डिप्रेशनमध्ये गेले होते. आम्हाला काही सुचत नव्हतं. त्यामध्ये माझ्या पप्पाचा एक मित्र होता. त्यांनी आम्हाला ज्ञानगंगा पुस्तक दिलं आणि गुरुजींच्या सत्संगाला यायला सांगितलं. ज्ञानगंगा पुस्तक वाचल्याच्या नंतर आम्हाला त्यामध्ये सृष्टीरचना याचा उल्लेख होता. सृष्टीरचनेमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 देव आहेत. यांची उत्पत्ती कशी झाली, दुर्गादेवी यांची माता आणि कालनिरंजन हा त्यांचा पिता आहे, हे या त्या पुस्तकातनं आम्हाला कळालं. आणि कबीर परमेश्वर हेच पूर्ण परमात्मा आहेत हे आम्हाला ज्ञानगंगा पुस्तकातनं कळालं. त्यावरून आम्हाला ज्ञान समजलं आणि आम्ही संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपल्या वडिलांवर बरंचसं कर्ज होतं आणि ते हताश झाले होते, डिप्रेशनमध्ये गेले होते आणि त्यातच आपल्याला संत रामपालजी महाराजांचं लिखित ज्ञानगंगा हे पुस्तक मिळालं आणि त्यातलं ज्ञान आपल्याला व आपल्या कुटुंबाला समजलं आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख होते, जे काही कष्ट होते, त्यात काही चेंजेस आढळले का? संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्याच्या नंतर आम्हाला खूप मोठे लाभ झालेले आहेत. त्यामध्ये आमची जी आर्थिक परिस्थिती होती ती सुधारत गेली आणि जे पप्पाचा बिझनेस एकदम स्टप्प झाला होता ना, ते चांगल्या सुरळीत पद्धतीने चालायला लागला. आता परमात्म्याच्या दयाने फक्त 2च गाड्या आहेत, पण आम्ही खूप सुखी आहेत. आणि गुरुजींच्या दयाने, संत रामपालजी महाराजांच्या दयाने आज ट्रान्सपोर्ट आमचं खूप चांगल्या पद्धतीने चालत आहे. आणि माझा भाऊ 12वीला होता त्यावेळेस त्याचं म्हणजे CBSE पॅटर्नमध्ये शिक्षण झालेलं आहे. तर त्याचं 12वीसाठी ॲडमिशन घ्यायचं होतं आम्हाला, कॉलेज दुसऱ्या कॉलेजला. तर त्याला तिथे ॲडमिशन भेटत नव्हती कारण सीट फुल होते. तर गुरुजी तिथे प्रकट होऊन परमात्माने त्याला त्या कॉलेजमध्ये जिथं हवं होतं तिथे ॲडमिशन उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्यानंतर माझ्या भावाचा करोनाच्या टाईममध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तर डॉक्टरांनी 2-3 दिवसामध्ये तब्येतीमध्ये खूप बिघाड होत गेला. तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आता तुमचं पेशंट गेलेलं आहे, आम्ही यावरती काही विलाज करणार नाही आहेत, तर तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. पण आईवडिलांचा संत रामपालजी महाराज यांच्यावरती एवढा विश्वास होता की त्यांनी म्हटले आम्ही आमच्या पेशंटला इथून हलवणार नाही आहेत, जरी गेला तरी इथे आम्ही पुढचं बघू. तर त्यांनी गुरुजींना म्हणजे संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली आणि संत रामपालजी महाराजांचा आदेश आला की कबीर परमात्मा दया करेंगे, आपको जो भी नाम मिला है आप उनका सुमरण करो, भक्ती करो, परमात्मा दया करेंगे. तेव्हापासून माझ्या आईवडिलांनी सतनाम जे भेटलं होतं आम्हाला संत रामपालजी महाराज देतात, त्यांचं नाम जाप सुरू केला. तर माझ्या भावाचा श्वास जे बंद पडलेला होता ना, तर त्यामध्ये सुधार होत गेली. हा
त्याला एक गुरुजींनी संत रामपालजी महाराजांनी जीवनदान दिलेलं आहे. ते खूप मोठं चमत्कार आहे आमच्यासाठी, कारण त्या स्टेजमधनं आम्ही गेलेलो आहे. आम्हाला माहिती आहे ते कंडिशन काय होतं तिथं पुढे. तर संत रामपालजी महाराजांच्या दयामुळेच आज तो जिवंत आहे. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही अनुभव आलेत का? संत रामपालजी महाराज यांच्या भक्ती मार्गामध्ये अजून लाभ झालेले आहेत. त्यामध्ये माझे पप्पा आणि एक त्यांच्यासोबत भगत होता. ते दोघं विहार पटना या रोडवरती एका हॉटेलवर थांबले होते जेवायला. जेवण झाल्यानंतर त्यांच्या गाडीमधलं डिझेल संपलं होतं. तर त्या हॉटेलमध्ये थांबल्याच्यानंतर त्यांचे पैसे चोरी गेले होते गाडीतले. ते त्यांना माहिती नव्हतं. त्यांनी 50 किलोमीटरवरती पुढे गेले. त्यानंतर त्यांनी जेव्हा डिझेलसाठी पैसे काढायला गेली तर त्या गाडीमध्ये पैसे नव्हती. मग त्यांनी त्यावेळी संत रामपालजी महाराजांना दंडवत प्रणाम घातला आणि परमात्मा, आता आम्हाला पुढे जायला मार्ग नाही आहे, आमच्याजवळ पैसे नाही आहेत, आम्ही कसं करायचं आता? तर विचार करण्याची गोष्ट आहे, गाडीचा नंबर तर चोरांनी कसं लक्षात ठेवला असेल आणि 50 किलोमीटर अंतरावर आल्याच्यानंतर त्या चोरांनी जवळपास तास दीड तास तर लागला असेल त्यांनी पैसे 56,000 रुपये भाडं गेलेलं वापस परत आणून दिलं. हे साधी गोष्ट नाही आहे, कारण हे पूर्ण परमात्माच करू शकतात. यानंतर माझी परमात्माच्या दयेने रमेनी झालेली आहे. जसं तुम्ही सांगत आहात की परमात्माच्या दयेने म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपली रमेणी झाली आहे. रमेणी म्हणजे नेमकं काय? रमेणी म्हणजे संत रामपालजी महाराजांचं असुर निकंदन रमेणी हा 17 मिनिटाचं असतं. त्याला विवाह म्हणतात आणि ते 17 मिनिटामध्ये पूर्ण होतं. या विवाहासाठी आपल्याला व आपल्या कुटुंबाला किती पैसे मोजावे लागलेत? विवाहासाठी 1 रुपयाही द्यावा लागला नाही, कारण यामध्ये संत रामपालजी महाराजांचे शिष्य हुंडा घेतही नाहीत आणि देतही नाहीत. पोरींचं लग्न करायचं म्हणजे ते खूप मोठं त्यांच्यासाठी खूप अवघड असतं, कारण जे श्रीमंत लोक असतात ते चांगल्या पद्धतीने लग्न पार पाडू शकतात, पण जे गरिबांसाठी ते खूप अवघड असतं ना. तर संत रामपालजी महाराज एक चांगला स्वच्छ समाज निर्माण करत आहेत आणि हुंडारूपी राक्षस हा मुळातून नष्ट करत आहेत. एक समाज सुधारण्याचं जे सरकारही करू शकत नाही, आज ते संत रामपालजी महाराज करत आहेत. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला एक समाज सुधारायचं काम करत आहेत आणि समाजामध्ये जी कुप्रथा चालू आहे, जी काय वाईट प्रथा चालू आहे, ज्याच्यामध्ये हुंडा घेणं देणं, या गोष्टींना संत रामपालजी महाराज आपल्या अनुयायांना सांगतात की या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये करायच्या नाही आणि त्याप्रमाणे अनुयायीसुद्धा या मार्गावर चालत आहेत आणि ह्या गोष्टीला आज आळा बसलेला आहे. सरकार अनेक वर्ष या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु संत रामपालजी महाराजांच्या केवळ सद्भक्तीमुळे साधनेमुळे आज समाज या कुरीतीपासून लांब चाललेला आहे. तर हे खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे ही, आणि आजच्या घडीला आपल्या अनुभवातून हे दर्शकांना बघायला मिळालं की संत रामपालजी महाराजांचे अनुयायी हे 1 रुपया पण हुंडा न घेता देता विवाह सोहळा पार पाडतात. तर मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आपला विवाह झाला त्यानंतर आपण जेव्हा सासरी गेलात तर त्या लोकांनी आपल्याकडे काही पैशांची, कपड्यांची, दागदागिन्यांची मागणी केली का? संत रामपालजी महाराजांची शिष्यांना अशी शिकवण आहे की त्यांनी जे कोणी त्यांचे शिष्य आहेत म्हणजे भगत आहेत, ते असं प्रश्न पण करू शकत नाहीत त्यांना की आम्हाला तुम्ही हे द्या ते द्या. त्यांना काही अपेक्षा नसते. म्हणजे त्यांनी पोरींना एवढं सुखी ठेवतात, कारण आजकाल जगतामध्ये पाहण्यात आलेलं आहे घटस्फोट मूळ कारण बनलेलं आहे आजकालच्या युगामध्ये. त्याचं कारण हे आहे की मुलींना छेडछाड करणं, मानसिक त्रास देणं, या गोष्टी घडत आहेत. तर संत रामपालजी महाराजांचे जे शिष्य असतात, मुलींना सासरी घेऊन गेल्यानंतर अशा काही गोष्टी घडत नाहीत. त्यांना खूप सुखाने आणि चांगल्या पद्धतीने वागून घेतात. त्यामुळे एक मुलींच्या आईवडिलांना पण चांगलं असतं की त्यांनी सुखी आणि चांगलं घर, त्यांना पण असं वाटतं की आम्ही सुखी आहोत. आज मुलगी संत रामपालजी महाराजांच्या शिष्यांच्या घरामध्ये आहे. जसं तुम्ही सांगितलं आहेत की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपले आईवडील हे निश्चिंत झाले आहेत आणि त्यांना या गोष्टीची पूर्णपणे खात्री पटली आहे की आपली मुली दिल्या घरी सुखी आहेत. हा मोठा चेंज आज समाजामध्ये बघायला मिळत आहेत. तर ह्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या साधनेनंतर आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही अनुभव किंवा काही चमत्कार बघावयास मिळाले का? माझ्या लग्नानंतर म्हणजे माझ्या रमेनीनंतर 5 महिन्याची प्रेग्नन्सी होती. त्यावेळेस बाळाच्या किडनीमध्ये पाणी दाखल होतं.
तसं गुरुजींना प्रार्थना लावली, संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली आणि सांगितलं की असं रिपोर्ट आलेला आहे. तर परमात्मा म्हटले, दया करेंगे मालिक भक्ती करो. तर 7व्या महिन्यामध्ये जेव्हा आम्ही सोनोग्राफी केली, म्हणजे रिपोर्ट चेक केला, तर त्यामध्ये एकदम नॉर्मल होतं. आणि त्यानंतर दुसरा लाभ त्या बाळासाठीच आहे की ज्यावेळेस माझं डिलेवरी झाली त्यावेळेला बाळ एकदम हालचाल करत नव्हता. तर त्यावेळेस त्याचा ऑक्सिजन पूर्णपणे बंद पडला होता. ऑक्सिजन बंद पडल्याच्या नंतर आईवडील, कारण माझं सिझेरियन डिलेवरी होतं, दोघं आईवडील सगळे घाबरून गेले, आता काय करायचं. त्यावेळेस त्यांना असं सुचलं की आपण संत रामपालजी महाराज यांना आवाज दिला पाहिजे. त्यांनी त्या क्षणी त्यांना जे नामजाप दिला होता त्या नामजापाचा मंत्रजाप सुरू केला त्यांनी आणि थोड्याच काही क्षणामध्येच त्या बाळाला हालचाल सुरू झाली आणि त्याला दुसरं हॉस्पिटलमध्ये जे शिफ्ट करायचं होतं ते गुरुजीच्या दयाने तिथेच थांबलं आणि तो आज बाळ खूप सुखरूप आहे. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर आपल्या या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपल्या मैत्रिणी आहेत, जे मित्रपरिवार आहेत, जे कुटुंब सदस्य आहेत, त्याचप्रमाणे जो श्रद्धाळू वर्ग आज सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला या TV चॅनलवर बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी सर्वांना प्रार्थना करते की जे माझ्या मित्रमैत्रिणी आहेत त्यांना ज्यांना 3-4 पोरी असतात, त्यांच्या आईवडिलांवरती किती दडपण असतं, त्यांना किती टेन्शन असतं, पोरींचं लग्न करायचं म्हणजे किती खर्च द्यावा लागतं, पैसे मोजायला लागतात. तर तुम्ही सगळ्यांनी संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला तर तुम्हाला टेन्शनमुक्त व्हायला आणि एक सुखी समृद्ध चांगलं जीवन जगाल. आणि तुमचे जे काही कुणाला आजार असेल, कुणाला आर्थिक स्थिती ठीक नसेल, त्यांनी संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करा. जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजामध्ये बरेचसे दुःखी लोक आहेत, समुदाय दुःखी आहेत आणि आपल्या दुःखांचं निरासरण करण्यासाठी या त्या साधू संतांकडे जात आहेत आणि त्यासाठी बरेचशा प्रमाणात पैसे खर्च करतात, परंतु खरा मार्ग त्यांना आतापर्यंतही मिळालेला नाही. तर अशा भटक्या लोकांना जर आज तुमच्या इंटरव्ह्यूमधून काही ज्ञान मिळालं असेल आणि त्यांनी संत रामपालजी महाराजांचं प्रवचन ऐकून त्यातनं त्यांना वाटत असेल की आपण सुद्धा एकदा संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घ्यायला हवा, तर असे साधक संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह कसा घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेणे एक अगदी सोपं आहे. संत रामपालजी महाराजांच्या विविध चॅनलवरती सत्संग चालू असतात. त्या सत्संगमध्ये एक खाली पट्टी चालत असते. त्या पट्टीवरती जे आश्रमची कॉन्टॅक्ट नंबर असतात ती फ्लॅश होत असतात आणि त्यात विविध जिल्ह्यामध्ये, भारतामध्ये विविध जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र सुरू झाले आहेत. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण जवळच्या नामदान सेंटरवरती जाऊन संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेऊ शकता. ताई, या अनुग्रहासाठी किंवा संत रामपालजी महाराजांच्या मिशनमध्ये जुडण्यासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराजांच्या अनुग्रह घेण्यासाठी एकही रुपया मोजायला लागत नाही. आश्रममध्ये सगळं मोफत भेटत असतं. नामदीक्षा घेतल्यानंतर साधकाला रक्षासूत्र, परत जलामृत आणि गुरुजींचा फोटो हा एकदम फ्रीमध्ये मिळत असतो. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी
आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.